माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव उपक्रमात आपण सार्थ रुद्राध्याय मराठीतून अर्थ बघूया. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रुद्रपाठचा शांतीपाठचा मराठी अर्थ. हरिओम. इडा ही देवांना आव्हान करणारी भूदेवी होय. मनो हा यज्ञाला प्रवृत्त करणारा. बृहस्पतींनी पराक्रमप्राप्त स्वकर्मप्राप्त सुखाची प्रशंसा केली. हे विश्वे देव आमचे कल्याण असो असे वचन बोलत आहे. हे पृथ्वी माते नको नको आमची हिंसा करू, कारण माझे मनोगत शुभ आहे. मी शुभ निर्माण करतो, शुभ बोलतो, शुभच बोलेन. देवांना उद्देशून मनुष्यांना उद्देशून मी शुभ मधुरा वाणीच उपयोगात आणतो. अशा माझे देवरक्षण करोत, पितरांना आनंद प्राप्त करो. त्यांच्या आशीर्वादाने माझे सर्व कार्य शोभायमान हो. अशा प्रकारे पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्गलोक अशा सर्वत्र शांती नांदो, शांती नांदो, शांती नांदो. आपण संस्कृतमध्ये रुद्राध्याय ऐकतोय, परंतु आपल्याला अर्थ कळत नाही. म्हणूनच अर्थ आज सांगत आहे. अर्थ जर ऐकला, समजला तर आपल्याला संस्कृत ऐकायला नक्कीच जास्त चांगले वाटेल. सार्थ श्री रुद्र संहिता नमक विभाग. अर्थ एक. हे रुद्रा, तुला स्वाभिमानाने जो क्रोध येतो त्या क्रोधाला नमस्कार असो. तसेच तुझ्या बाणाला नमस्कार असो. तुझे धनुष्य आहे त्याला नमस्कार असो. ते धारण करणाऱ्या बाहूंना नमस्कार असो. या आयुधाचा त्रास आम्हाला होऊ नये. हे रुद्रा, शत्रूंचा नाश करून तुझे बाण शांत झाले, तुझे धनुष्य शांत झाले, बाणांचा भाताही शांत झाला. त्या सर्वांनी तू आम्हालाही सुख शांती दे, कृपा कर. हे रुद्रा, जी तुझी कल्याणरूप मूर्ती सौम्य अघोर असून पुण्याचा प्रकाश देणारी आहे. हे पर्वत निवासी रुद्रा, त्वशा त्या तनूने आम्हाला पाहावे व त्या कृपादृष्टीने आम्ही तेजस्वी व्हावे. आमचे पाप दूर होऊन आम्ही ब्रह्मज्ञानी व्हावे असे तेज आम्हाला दे. हे पर्वतावर राहणाऱ्या रुद्रा, जो बाण तू शत्रूवर मारण्यासाठी हातात धरतो, तो बाण हे पर्वत रक्षक रुद्रा, आम्हाला मात्र कल्याणकार कर. आमची माणसे व इतर प्राणी यांची हिंसा करू नको. हे गिरिराशी रुद्रा, आम्ही मंगलमय वाणीने तुझी उत्तम प्रकारे अशी प्रार्थना करतो की आमचे सर्व जग, आमचे पशुधन, माणसे, स्थावर संपत्ती सुरक्षित, क्षयरहित व चांगल्या मनाची व्हावी. देवामधील प्रथम क्रमांकाचा अर्थात सर्वश्रेष्ठ असा देव म्हणजे रुद्र. तो बोलू लागला म्हणजे श्रेष्ठ वैद्य बनून सर्व सर्पांना निर्विष करतो. श्रेष्ठ वक्ता बनून सर्व पिशाच्यांना तो खाऊन नष्ट करतो. हा वर आकाशात उदयाच्या वेळी तांबूसर, नंतर आरक्त, नंतर पिंगट तेजाने प्रकाशणारा मंगलप्रद सूर्य म्हणजे रुद्रच होय. आणि त्याचे दशादशात पसरलेले किरण हेच हजारो रुद्रगण आहेत. त्यांनाही आम्ही नमन करतो, प्रार्थना करून त्यांचा क्रोध शांत करतो. मंत्राचा ऋषी कश्यप, देवता रुद्र, छंद अनुष्टुप होय. ह्या मंत्राचा ऋषी आत्रेय, देवता शंकर, छंद अनुष्टुप होय. या मंत्राचा ऋषी काश्यप, देवता शंकर, छंद स्वराड अनुष्टुप, काहींच्या मते बृहती. या मंत्राचा ऋषी गौतम, देवता रुद्र, छंद निसृत अनुष्टुप होय. ह्या मंत्राचा ऋषी गौतम, देवता रुद्र, छंद गायत्री होय. या मंत्राचा ऋषी कण्व, देवता शंकर, छंद अनुष्टुप होय. देवतांमधील पहिल्या क्रमांकाचा अर्थात सर्वश्रेष्ठ असा देव म्हणजे रुद्र. तो बोलू लागला म्हणजे श्रेष्ठ वैद्य बनून सर्व सर्पांना निर्विष करतो. श्रेष्ठ वक्ता बनून सर्व पिशाच्यांना तो खाऊन नष्ट करतो. या मंत्राचा ऋषी काल, देवता आदित्य स्वरूप रुद्र, छंद आस्तर पंक्ती होय. हा यावर आकाशात उदयाच्या वेळी तांबूस रंग, नंतर आरक्त, नंतर पिंगट तेजाने प्रकाशणारा मंगलप्रद सूर्य म्हणजे रुद्रच होय. त्याचे दशदिशात पसरलेले किरण तेच हजारो रुद्रगण आहेत. त्यांनाही आम्ही नमन करतो व प्रार्थना करून त्यांचा क्रोध शांत करतो. या मंत्राचा ऋषी
मरुत्वान देवता सूर्यरूपी रुद्र छंद षटपद जगती है. जो नीलकंठ तोच आरक्त वर्णाचा सूर्य आकाशात संचार करतो त्यालाच गुराखी म्हणतात व पाणी नेणाऱ्या स्त्रियाही पाहतात. विश्वातील सर्व सजीव प्राणी त्याला पाहतात. असा तो सर्वांनी पाहिलेला रुद्र आम्हाला सुख देणारा आहे. या मंत्राचा ऋषी भगवान शंकर, देवता शंकर व छंद अनुष्टुप होय. निळ्या कंठाच्या हजारो डोळ्यांनी सर्व पाहणाऱ्या कृपाळू शंकराला नमस्कार असो. तसेच जे प्राणी त्यांचे सेवक रूप आहेत त्यांनाही नमस्कार असो. या मंत्राचा ऋषी नारद, देवता श्री शंकर, छंद अनुष्टुप होय. हे भगवान रुद्रा, तुझ्या धनुष्याची दोरी दोन्ही टोकाकडून सोडव. तुझ्या हातात जे बाण आहे तेही दूर फेक आणि आमचे कल्याण कर. या मंत्राचा ऋषी नारद मुनी, देवता रुद्र, छंद अनुष्टुप होय. हजारो डोळ्यांचा शेकडो बाणांचे बाते धारण करणारा असा तू रुद्र, आपले धनुष्य ढिले करून बाणांची टोके बोथड करून ते त्यातच ठेवून देऊन आमच्या करता चांगल्या मनाने कल्याण करणारा हो. ह्या मंत्राचा ऋषी नारद, देवता श्री रुद्र होय. जटाधारी अशा या रुद्राचे धनुष्य सैल केलेले असो व बाणांचा भाता रिकामा असतो. तो बाण आमचा प्राणघात करण्यास असमर्थ ठरवतो आणि त्याचे कडंग ठेवण्याचे स्थान रिकामे असो. या मंत्राचा ऋषी भगवान देवता छंद अनुष्टुप. हे भक्त वत्सल कृपाळू रुद्रा, तुझ्या हातातील जी धनुष्याची प्रहारक शस्त्रे आहेत त्यांना निरुपद्रवी बनवून क्षती न म्हणणारी बनवून तू आमच्या विश्वात रक्षण कर. हे रुद्रा, या मंत्रात ऋषी भगवान, देवता भगवान, छंद अनुष्टुप. हे रुद्रा, तू ताणलेल्या अवस्थेतही प्रभावी अशा तुझ्या धनुष्यरूपी आयुधाला नमस्कार असो. तसे तुझ्या दोन्ही बाहूंनाही नमस्कार असो. हे रुद्रा, या मंत्राचा ऋषी भगवान, देवता भगवान, छंद अनुष्टुप. हे रुद्रा, तुझ्या धनुष्यात शस्त्राने आमचे या विश्वात सर्वत्र रक्षणच हो. जो तुझ्या बाणांचा भाता आहे तोही आमच्याकडून दूर ठेव. अनुवाक पहिला समाप्त झालाय. आता अनुवाक दुसरा. या अनुवाकाचा ऋषी मंडुको, देवता रुद्र, छंद महागायत्री होईल. स्वर्णरूपी बाहुरूप भूषणे धारण करणाऱ्या सेनापतीला सर्व दिशांवर अधिपत्य असलेल्या रुद्रालाही नमस्कार असो. हरित पर्णे तेज हेच जणू केश धारण करणाऱ्या वृक्षरूप रुद्राला नमस्कार असो. पशूंचा पालन करता जो रुद्र त्यालाही नमस्कार असो. ऋषी, देवता व छंद पहिल्या मंत्राप्रमाणे कोळ्या गवताप्रमाणे कांतिमान शरीर धारण करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो. तसेच इरपर कल्याणाच्या मार्गावर चालणाऱ्या साधक लोकांचे रक्षण करणाऱ्या पती रुद्रालाही नमस्कार असो. ऋषी, देवता, छंद अनुवाक दुसरा मंत्र पहिल्याप्रमाणे ऋषवारूढ शत्रुपदात प्रवीण अशा रुद्राला नमस्कार असो. अन्नाचा अधिपती अशा रुद्राला नमस्कार असो. या पुढील सर्व मंत्राचा ऋषी, देवता, छंद अनुवाक दुसरा मंत्र पहिल्याप्रमाणे हरित वर्णाचे केश धारण करणारा वृक्ष, पवित्र यज्ञ पवित्र धारण करणारा परिपूर्ण गुणाने युक्त पुष्ट अशांचा रक्षण करता जो रुद्र त्याला नमस्कार असो. संसाराचा नाश करणारा, जगाचे पालन करणारा असा जो रुद्र त्याला नमस्कार असो. धनुष्य सज्ज केलेल्या रुद्राला नमस्कार असो. सर्व क्षत्राचा, तीर्थक्षेत्रांचा तसेच सर्व भूमींचा रक्षण करता तसेच शरीर रूपी क्षत्राचाही रक्षत करता जो रुद्र त्याला नमस्कार असो. सारथ्य करणाऱ्या शत्रूला जो अवध्य आहे अशा रुद्राला नमस्कार असो. वनांचा पालन करता अशा रुद्राला नमस्कार असो. रक्तवर्णाच्या रुद्राला नमस्कार असो. भूमीचा पती, वृक्षांचा पालन करता अशा रुद्राला नमस्कार असो. कुशलतेने शानपणाचा सल्ला देणारा, व्यापार करणारा यांच्या रूपातील रुद्राचा नमस्कार असो. निर्भीड अरण्याचा रक्षक अशा रुद्राला नमस्कार असो. 14 भुवने त्यातील संपदा निर्माण करणाऱ्या तसेच वनस्पतीचे रक्षण पालन करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो. उच्चारण गर्जना करणारा, शत्रूंना रडविणारा, पायदळ सैनिकाचा अधिपती अशा रुद्रालाही नमस्कार असो. संपूर्ण सैन्य वेढणारा, सतत गतिपान असा तो रुद्र, शत्रूंचा पाठलाग करणारा त्याला नमस्कार असो. सत्वशील व्यक्तींचा पालन करता असा जो रुद्र त्याला नमस्कार असो.
अनुवाक दुसरा समाप्त, अनुवाक तिसरा सुरू. शत्रूंचा पराभव करणाऱ्या समर्थ शत्रुनाश करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो. सर्व बाजूने येणाऱ्या शत्रूंना नष्ट करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो. खडंग धारण करणाऱ्या श्रेष्ठ स्थानी मिळणाऱ्या रुद्राला नमस्कार असो. चौर्य कर्म करण्याचेही नियमन करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो. क्षर हर रुद्र या शेवटी संहारकच तो आपला अहंभाव ममत्व भावही हरण करतो. समाजात चौर्यादी कर्म करणारे पर्यायाने रूपच रुद्राचे काम करणारेच असतात. त्या रूपातील रुद्राचा त्रास आपल्याला होणे म्हणून त्यांनाही नमस्कार असो, असा गुढार्थ आहे. पुढील मंत्र असेच आहेत. हातात बाण सज्ज असणारा भाताई धारण करणाऱ्या अशा रुद्राला नमस्कार असो. लुटारांचे आधिपत्य करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो. विश्वासघात करणाऱ्या, पूर्णपणे फसविणाऱ्या, तसेच गुप्तपणे चोरी करणाऱ्या ठग लोकांच्या अधिपतीस नमस्कार असो. घरात राहून चोरी करणारा चोर, चोरी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणा फिरणारा चोर, अरण्यात वाटमारी करणारा चोर अशांच्या अधिपतीला नमस्कार असो. शस्त्र धारण करणारे, प्रसंगी हत्यार करणारे व हत्या करूनही चोरी करणारे, कृषी कार्यात असून प्रसंगी धनाचा धान्य आदी माल चोरणाऱ्या अशा चोरांचा अधिपतीला नमस्कार असो. खडंग धारण करणाऱ्या, रात्री फिरणाऱ्या अशा रुद्रांना नमस्कार असो. घायाळ करून चोरी करणाऱ्या अधिपतीला नमस्कार असो. फेटा बांधणाऱ्या खेड्यातला मनुष्य, डोंगरात हिंडणारा मनुष्य अशा स्वरूपातील रुद्रांना नमस्कार असो. घरे व शेतीवाडी इत्यादी बळकवणाऱ्या लोकांचा अधिपती अशा रुद्राला नमस्कार असो. फेटा बांधणाऱ्या खेड्यातला मनुष्य, डोंगरात हिंडणारा मनुष्य अशा रूपातील रुद्रांना नमस्कार असो. घरे व शेतीवाडी इत्यादी बळकवणाऱ्या लोकांचा अधिपती अशा रुद्राला नमस्कार असो. बाणधारी धनुष्यधारी अशा तुम्हा रुद्रांनाही नमस्कार असो. धनुष्यात दोरी चढवून ते ताणणाऱ्या, त्यावर बाण लावून शरसंधान करणाऱ्या अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार. जवळ घेणाऱ्या, त्याग करणाऱ्या अशा दोन्ही स्वरूपातील तुम्हा रुद्रांना नमस्कार. धनुष्य ओढणाऱ्या, बाण सोडणाऱ्या तुम्हा रुद्रांना नमस्कार. अस्त्रे फेकणाऱ्या, शत्रूंना विरुद्ध करणाऱ्या अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार. बसलेल्या, निजलेल्या अवस्थेतील तुम्हा रुद्रांना नमस्कार. निद्रा मग्न अवस्थेतील, जागृत अवस्थेतील अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार. उभे असणाऱ्या, धावत असणाऱ्या अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार. महाने बसलेल्या सभाजनांना, सभापती असणाऱ्यांना तुम्हा रुद्रांना नमस्कार. अश्वरूपातील, अश्वाच्या अधिपतीच्या रूपातील तुम्हा रुद्रांना नमस्कार. अनुवाद तिसरा समाप्त, चौथा सुरू. आसमंतात वावरणाऱ्या, शत्रूंना मारण्यास समर्थ असणाऱ्या, पूर्णपणे शत्रूंना विध्व करणाऱ्या अशा तुम्हा वीररूपी रुद्रांना नमस्कार असो. ज्याच्याजवळ उत्तम सेवा करणं सेवक गण आहेत अशा व वध करण्यात पराक्रमी हिंसक अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार असो. विषयांचे भोग घेण्यास उत्सुक अशा प्रवृत्ती मार्गी जनांच्या स्वरूपातील आणि त्या जनांच्या पुढाऱ्यांच्या स्वरूपातील तुम्हा रुद्रांना नमस्कार. नाना समुदायाच्या रूपातील आणि त्या समुदायाच्या अधिपतीच्या रूपातील अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार. प्रमथादी भूतगणांच्या रूपातीत, गणांच्या प्रामुख्याच्या रूपातीत तुम्हा गुण सर्वांना नमस्कार. रुद्रांना विद्रूप अशा विश्वातील सर्व रूपे धारण करणाऱ्या अशाही तुम्हा रुद्रांना नमस्कार. महासिद्धीमुळे फार श्रेष्ठ असे, स्वल्प सिद्धीमुळे सामान्य असे सिद्धरूपी रुद्र तुम्हाला नमस्कार. रथारूढ वीर अशा, रथविरहित वीर अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार. रथ स्वरूप लोकांना प्रगतीकडे नेणाऱ्या रथाचे अधिपती अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार. सेना स्वरूप, सेनापती स्वरूप अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार. रथकारांचे शिक्षक, रथचालकांचे लगामाती घेणाऱ्यांचे शिक्षक अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार. सुतार रथ बनविणाऱ्या अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार. कुंभार लोहार व्यवसाय करणाऱ्या अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार. फारदी, मच्छीमार, कोळी, पशुपक्षी, मासे पकडणे हा व्यवसाय करणाऱ्या अशा तुम्हा सर्वांना रुद्रांना नमस्कार. बाण तयार करणे म्हणजे धनुष्य तयार करणे अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार. पशूंची शिकार करणे, शिकारी कुत्रे बाळगणारे अशा तुम्हा नमस्कार. अश्वरूप, स्वान पालन रूप अशा तुम्हा रुद्रांना नमस्कार. अनुवाक चौथा समाप्त, पाचवा सुरू. सर्व संसार रूप अशा दुःख हरण करणाऱ्या अशा रुद्रांना नमस्कार. पापहरक, पशुपालक अशा रुद्रांना नमस्कार.
ज्यांचा कंठ कायसा नील कायसा धवल अशा रुद्राला नमस्कार. जटाधारी स्वरूपातील मंडन केलेला अशा स्वरूपातील रुद्राला नमस्कार. हजारो डोळ्यांचा इंद्र स्वरूप शकड धनुष्य धारण करणारा अशा रुद्राला नमस्कार. पर्वताचा अधिपती विष्णू स्वरूप अशा रुद्राला नमस्कार. कृपाळू भोळाने बाणधारी अशा रुद्राला नमस्कार. बुटक्या कमी उंचीच्या मानवी स्वरूपातील वामन अवतारी विष्णू स्वरूप रुद्राला नमस्कार. शरीराने विशाल बुद्धीने श्रेष्ठ अशा रुद्राला नमस्कार. वयाने रुद्ध ज्ञानानेही रुद्ध अशा श्रेष्ठ रुद्राला नमस्कार. जगाच्या आरंभी असणाऱ्या व सर्वात पहिल्या अशा रुद्राला नमस्कार. सर्व गोष्टी चटकन करणाऱ्या अत्यंत गतिमान अशा रुद्राला नमस्कार. शीघ्रगामी प्रवाहरूपी रुद्राला नमस्कार असो. तरंग लाटा नवीन नवीन उत्साहरूपी अशा ध्वनीपेक्षा सूक्ष्मते जेथे नाद लहरीची नाही अशा रुद्राला नमस्कार. जल खनिज आद्रीचे स्रोत किंवा गोमस्थान अशा ह्या द्वीपभूमी स्वरूप अशा रुद्राला नमस्कार असो. अनुवाक 5वा समाप्त. अनुवाक 6वा सुरू. वयाने वडील व वयाने धाकटा अशा रुद्राला नमस्कार. सर्वांच्या पूर्वी हिरण्य गर्भ रूपात असलेला, सर्वांचा अंत होतो तेव्हा काल अग्नी अशा स्वरूपात असलेला, वंशातील पूर्वज संतती वंशज अशा स्वरूपातील रुद्राला नमस्कार. स्थिती रूप मध्यम कालातील आणि प्रगल्भ नाही अप्रगल्भ अविकसित अशा रुद्राला नमस्कार. शुल्क कात शुल्लक निम्न पातळीवरील अस्थि स्वरूप मूळ स्वरूपातील अशा रुद्राला नमस्कार. टाच आणि पिंडरी तसेच बुंदा अशा रूपातील रुद्राला नमस्कार. पुण्य पाप अशा उभयर प्रवृत्तीने युक्त जो मानव तोच सौम्य व रक्षक सूत्रबंधन रूप अशा रुद्राला नमस्कार असो. नियमन करणाऱ्या यमाच्या क्षेत्रातील अस्तित्व कल्याणमय मुक्त अस्तित्व अशा दोन्ही स्वरूपातील रुद्राला नमस्कार. सुपीक जमीन फळे कृषीच्या दृष्टीने समृद्धी अशा स्वरूपातील रुद्राला नमस्कार असो. श्लोकाचा विषय स्तुतीचा विषय सिद्धांतातील अंतिम अवसान विचारांचे स्वरूप अशा रुद्राला नमस्कार असो. स्तोत्राचा प्रारंभ व समाप्ती. धन वनातील वाळलेल्या गवताने युक्त वैराण अशा रुद्राला नमस्कार असो. ध्वनी रूपातील प्रतिध्वनी रूपातील रुद्राला नमस्कार. जलद हालचाली करणारी सेना असणारा शीघ्रगामी रथ असणारा अशा रुद्राला नमस्कार. शूरवीर रुद्राला शत्रूचा भेद करणाऱ्या रुद्राला नमस्कार. कवचधारी सैन्य असल्याने त्या सैनिकाने युक्त सुरक्षित अशा रुद्राला नमस्कार. शिरस्त्राण घातलेला कवच घातलेला अशा रुद्राला नमस्कार असो. ज्याची स्वतःची कीर्ती सर्वश्रुत आहे, ज्याच्या सैनिकाची मोठी ख्याती आहे अशा रुद्राला नमस्कार. नगारा आणि त्यातील ध्वनी तसेच नगाऱ्याला आघात करणाऱ्या दंड टिपरी या रूपातील रुद्राला नमस्कार असो. अनुवाक 6वा समाप्त झाला. 7वा सुरू. युद्धामध्ये आघाडीवर असणारा, शत्रूकडील वार्ता गुप्तपणे मिळणारा धीर अशा स्वरूपातील रुद्राला नमस्कार. दूत प्रपेक्षित अशा स्वरूपातील रुद्राला नमस्कार. खडंग भाता धारण करणाऱ्या रुद्राला नमस्कार. तीक्ष्ण बाण आयुधे घेतलेल्या रुद्राला नमस्कार असो. उत्तम आयुधे उत्तम धनुष्य धारण करणाऱ्या रुद्राला नमस्कार असो. लहान पाऊल वाट मोठा मार्ग या स्वरूपातील रुद्राला नमस्कार. कोण कठीण योग मार्ग सर्व सुलभ भक्ती मार्ग रूप रुद्र असाही अर्थ निघतो, पण तो क्लिष्ट होय. पाटाच्या पाण्यात असणाऱ्या धबधब्यामध्ये असणाऱ्या रुद्राला नमस्कार. दलदलीच्या जागेत असणारा, सरोवरातही असणारा अंश रुद्राला नमस्कार. नदीत असणाऱ्या व तळ्यात असणाऱ्या रुद्राला नमस्कार. विहिरीत असणाऱ्या, आडात असणाऱ्या अशा रुद्राला नमस्कार. प्रजन्नात असणाऱ्या समुद्रातील रुद्राला नमस्कार. मेघातील विजेतील रुद्राला नमस्कार. शरद मेघातील उन्हाच्या उष्णतेतील रुद्राला नमस्कार. झंझावातातील वावटळीतील रुद्राला नमस्कार. वस्तूंच्या आतील वस्तावर सदनादिकातील रुद्राला नमस्कार. या ठिकाणी आपला 7वा समाप्त झाला. 8वा अनुवाक सुरू. पार्वतीस असलेल्या शांत अशा शिवाला व रुद्राला नमस्कार. लाल रंगाच्या अरुण वर्णाच्या रुद्राला नमस्कार. सुखाप्रत नेणारा, पशूंचे पालन करणारा अशा रुद्राला नमस्कार. उग्र रुद्राला भयंकर दिसणाऱ्या रुद्राला नमस्कार. समोरासमोर लढून वध करणाऱ्या
दूर राहूनही वध करणाऱ्या अशा रुद्राला नमस्कार. हत्या करणारा जास्त तीव्र हिंसक अशा रुद्राला नमस्कार. हिरवीगार पर्ण असणाऱ्या वृक्षांच्या भव्य रूपातील रुद्राला नमस्कार. ओम स्वरूप व तारुण नेणाऱ्या अशा रुद्राला नमस्कार. कल्याणकारी आनंददायी अशा रुद्राला नमस्कार. शुभ सर्व देणाऱ्या मोक्षाचा आनंद देणाऱ्या अशा रुद्राला नमस्कार. कल्याण स्वरूप अत्यंत उत्तम कल्याण करणाऱ्या रुद्राला नमस्कार. तीर्थाच्या ठिकाणी असणाऱ्या नदी किनारी नदी तीरी वसणाऱ्या रुद्राला नमस्कार. पैल तीरावर असणाऱ्या एल तीरावरही असणाऱ्या रुद्राला नमस्कार. तरुण जाणारा तारून नेणारा अशा रुद्राला नमस्कार. तारक अशा संसारात जीवात्म्या सुख देणाऱ्या अशा रुद्राला नमस्कार. कोवळ्या गवतातील फेसातील अशा तुझ्या रुद्र स्वरूपाला नमस्कार. वाळूत असणारा प्रवाहात सतत गतिमान होणारा अशा रुद्राला नमस्कार. अनुंक 8वा समाप्त, 9वा सुरू. ओसाड जमिनीत असणारा मार्गावर असणारा अशा रुद्राला नमस्कार. दगडांनी व्याप्त प्रदेशातील आणि घरे असलेल्या प्रदेशातील रुद्राला नमस्कार. जटाधारी रुद्राला, मुक्तकेश रुद्राला नमस्कार. गुरांचे गोठे, माणसांची निवासस्थाने यातील रुद्राला नमस्कार. चनावरील रुद्राला, प्रसादातील रुद्राला नमस्कार. काट्यांच्या प्रदेशात गुहामध्ये असणाऱ्या रुद्राला नमस्कार. डोहात असणाऱ्या दवबिंदूत असणाऱ्या रुद्राला नमस्कार. वाळूच्या कणात, धुळीच्या कणात असणाऱ्या रुद्राला नमस्कार. वाळलेल्या निरस पदार्थातील, रसाळ, आर्द्र, हरित पदार्थातील रुद्राला नमस्कार. ओसाड आणि खुरट्या गवताच्या प्रदेशातील रुद्राला नमस्कार. पृथ्वीवरील रुद्राला, तेज तत्वातील रुद्राला नमस्कार. पानामध्ये असणारा, वाळलेल्या पानात पाचोळा असणारा अशा रुद्राला नमस्कार. शस्त्र उपसणाऱ्या, प्रहार करणाऱ्या रुद्राला नमस्कार. अपराधानुसार थोडा किंवा तीव्र क्लेश देणाऱ्या रुद्राला नमस्कार. भक्तांना वैभव देणाऱ्या देवांचे हृदय अशा रुद्रांना नमस्कार. क्षय न पावणाऱ्या व देवांचे हृदय अशा रुद्रांना नमस्कार. चांगले व वाईट वेगळे निवडून काढणाऱ्या देवांचे हृदयच अशा रुद्रांना नमस्कार. पापांचा संपूर्ण नाश करणारे देवांचे हृदयच अशा रुद्रांना नमस्कार. भरभराटीला नेणाऱ्या देवांचे हृदयच अशा रुद्रांना नमस्कार. 9वा समाप्त, 10वा सुरू. हे कवचधारी रुद्रा, हे अन्नाचे अधिपती, हे अकिंचन रुद्रा, हे नील आरक्त वर्णा रुद्रा, या आमच्या आप्तजनांना, आमच्या पशुधनाला तू भीती दाखवू नकोस, त्यांना नष्ट करू नकोस आणि या सर्वांना रोग होऊ देऊ नकोस. हे रुद्रा, जी तुझी कल्याणकारक शांत म्हणून पवित्र दिव्य तनू, त्या तनूने तू विश्वाला सर्व दिवस आरोग्यवर्धक औषधाप्रमाणे सुखकर हो. तसेच तुझ्या कल्याणप्रत भवरोग नष्ट करणाऱ्या तनूने शांत मंगल शरीराने तू आम्हाला जगण्याकरिता जीवन उपभोग घेताना निरंतर सुखकरच हो. सामर्थ्यशाली, जटाधारी, शत्रुक्षय करणाऱ्या वीर रुद्राकरता स्तुती करण्याची आमच्या सतत मनात येते. या आमच्या मुलाबाळाचे, गाई गुरांचे कल्याण हो. या गावातील सर्व जीवन परिपुष्ट रोगरहित असावे. हे रुद्रा, आम्हाला ऐहिक सुख, मानसिक आनंद, शत्रूवरील वीरांचा नाश करणाऱ्या तुझी आम्ही नमस्काराने पूजा करू. सर्वांचा पिता म्हणू. याने जे सुख, दुःख, कल्याण आमच्यासाठी निर्माण केले ते तुझ्या कृपेने आम्ही सुखाने ग्रहण करू. अर्थात सुखाने आम्ही विचलित होणार नाही. हे रुद्रा, आमच्या वडिलांना, मुलाबाळांना, तरुणांना, गर्भातील जीवांना, पितरांना, मातांना प्रिय अशा आमच्या देहांना तू क्लेश नको देऊ अशी आमची प्रार्थना आहे. हे रुद्रा, तू आमच्या मुलाबाळांना, आमच्या वंशजांना, आमच्या आयुष्याला
गायींना अश्वांना इजा करू नको. क्लेश देऊ नको. तू क्रोध भराने आमच्या वीरांना मारू नको. आम्ही हवन द्रव्य अर्पण करून तुला नमस्कार करून तुझी पूजा करू, सेवा करू. हे रुद्र, वीर घातक, पुरुष घातक आणि गोवध करणारे तुझे भयानक रूप आमच्यापासून दूर ठेव. तुझी शांत असौम्य रूपच आम्हाला दिसू दे. हे रुद्रा, तू आमच्या कल्याणासाठी देवाकडे अधिकारवाणीने शब्द टाक, की जेणेकरून आमचे रक्षण होईल. आम्हाला तशा प्रकारे ऐहिक पारलौकिक सुख दे, अशी आमची प्रार्थना आहे. हे मना प्रसिद्ध चिर तरुणा गजहंत्या, सिंहाप्रमाणे उग्र यज्ञ वेदीचे अधिष्ठान लाभलेल्या उग्र पशु सदृश संहार कशा रुद्राची तू नित्यस्तुती कर. हे रुद्रा, आम्ही तुझी ज्या शरीराने स्तुती करतो ती शरीरे हळूहळू जरा जर्जर होणार. तू त्यांना सुखात ठेव. तुझे युस्त्र सैन्य आम्हाला न मारता इतरांना शत्रूंना ठार करो, अशी आमची प्रार्थना आहे. हे उदरा, करुणामय रुद्रा, तुझी आयुधे आम्हाला वगळून अन्यत्र कार्य करीत त्यांच्यापासून आम्हाला संरक्षण लाभू दे. ती आयुधे आमच्यावर उपभोगात आणू नकोस. क्रुध ग्रह न धत उग्र अशा तुझी रुद्राची संहार बुद्धीने आम्हाला न शिव शत्रूचा नाश करणाऱ्या तुझ्या निर्धार आम्हा यज्ञकर्त्या यजमानांचे रक्षण करो. तू कृपा करून आमच्या पुत्रपौत्रांचे रक्षण कर. हे भक्तांचे कल्याण करणाऱ्या शांत मंगल रुद्रा, तू आमच्यासाठी चांगल्या मनाचा कल्याणप्रद हो. तुझे त्रिशूल रूपी आयुध उंच वृक्षावर ठेव व तू साधे गज चर्म टारण करून पिनाक धनुधारी मोहक स्वरूपात येऊन आम्हाला दर्शन दे. हे तेजस्वी आरक्तवर्ण रुद्रा, भक्तांच्या धनधान्य देणाऱ्या तुला नमस्कार. तुझे आयुधे हजार आयुधे आमच्यावर नको तू शत्रूला पडू दे. हे भगवंता, तुझे आयुधे हजारो आहे. हे समर्थ रुद्रा, त्याची तीक्ष्ण टोके आमच्यापासून दूर वळव मागे कर. या पृथ्वीवर हजारो रुद्रगण, त्याची आयुधे आमच्यापासून दूर ठेव. हजारो योजने दूर ठेव, अशी आमची प्रार्थना. या अनंत अवकाशात भव नावाचे रुद्र, त्याची आयुधे आमच्यापासून हजारो योजने दूर ठेव. निळ्या कंठाचे गौरवर्ण कंठाचे शर्व नावाचे रुद्रगण पृथ्वीच्या खाली पाताळात संचार करतात. निळ्याने गौरवर्ण कंठाचे रुद्र नावाचे गण स्वर्गाच्या आधाराने राहतात, स्वर्णाच्या आधाराने राहतात. त्यांची धनुष्य आमच्यापासून हजारो योजने दूर ठेव. निळ्या कंठाचे तांबूस पिंगस रंगाचे रुद्रगण अनेक वृक्षावर राहतात. त्यांची धनुष्य आमच्यापासून हजारो योजने दूर ठेव. प्राण्यांच्या शरीरात सूक्ष्म रूपाने प्रवेश करून जे जंतू त्यांना उपद्रव देतात, त्यांचा निपाप करणारे कल्याणप्रद जे रुद्र, त्याची काही मुंडन केलेले तर काही जटाधारी, त्यांचे आयुधे आमच्यापासून दूर ठेव. भांड्यातून पाणी पिणाऱ्या लोकांना, अन्नभक्षण करणाऱ्या लोकांना भांड्यातून पेयातून अन्नातून घातक ठरतात ते रुद्रच होत, त्यांचे आयुधे आमच्यापासून दूर ठेव. सन्मानाने जाणाऱ्याचे रक्षण करणारे रुद्र, अन्नधारण करणारे साठे इतर रुद्र, शत्रूंची लढणारे रुद्र, सर्वांचे आयुधे आमच्यापासून हजारो योजने दूर ठेव. जे रुद्र शस्त्रधारी आहे, जे पणंगधारी, जे तीर्थस्थानात संचार करतात, त्यांच्या आयुधे आमच्यापासून दूर ठेव. अशा प्रकारे अगणित रुद्रगण गण दशदशात राहतात. त्यांची धनुष्य आमच्यापासून हजारो योजने दूर ठेव. हे जे रुद्र पृथ्वीवर, जे अंतरिक्षात, जे स्वर्गात आणि अन्न वायू दृष्टी यांचे बाण आहे, त्या रुद्रगणांना नमस्कार असो. 10 बोटांनी आम्ही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ऊर्ध्व अशा सर्व दिशा त्या रुद्रांना नमस्कार करतो. ते आम्हाला सुख कर हो. ज्याचा आम्ही द्वेष करतो, जो आमचा द्वेष करतो, त्याला मी रुद्रा तुझ्या कराला दाडाखाली मुखात टाकतो, म्हणजे त्याचा नाश होतो. अनुवाक 11वा समाप्त. नमक विभाग समाप्त झाला. रुद्राध्याय नमक विभाग समाप्त झाला. उद्या पंचमक विभाग बघूया. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. जर श्रवण केलं असेल तर ओम नमः शिवाय लिहा. प्रतिक्रियेत ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका.